नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. आज आपण करत आहोत कापसासारखे मऊ मऊ व लुसलुशीत असे लादीपाव. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि साहित्य म्हणाल तर मैदा, कोमट दूध, ड्राय ईस्ट, साखर, मीठ आणि कुकिंग ऑइल, तसेच थोडंसं आपल्याला बटर देखील लागणार आहे. या सर्व साहित्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर सर्वप्रथम आपण ड्राय ईस्ट ॲक्टिवेट करून घेऊयात. यासाठी आपण कोमट दूध म्हणजे लुकवॉर्म आपण मिक्सिंग बाउलमध्ये घेतलेलं आहे. लुकवॉर्म म्हणजे कसं, तर हे बघा बोटांना मला गरम लागते पण चटका बसत नाही असं. यामध्ये घालूयात साखर. आपण जो मैदा मोजून घेतला आहे त्यातील आपण 1 चमचाभर मैदा यात घालतोय आणि त्याचबरोबर आपण हे ड्राय ईस्ट घेतलेलं आहे ते देखील घालूयात. हे बघा असं हे बारीक ईस्ट असतं ना ते घ्यायचं आहे आणि साखर विरघळेपर्यंत आपण याला मिक्स करून घेऊयात. साखर विरघळली की हा बोल आपण झाकून ठेवूयात आणि 10 मिनिटाची रेस्ट देऊयात. तेवढ्या वेळात ड्राय ईस्ट छान फुलून येईल. चेक करूयात आपण. वा, हे बघा आपलं ईस्ट छान ब्लूम झालं आहे, फुलून आलं आहे, ॲक्टिवेट झालेलं आहे. जर तुमचं ईस्ट अशा प्रकारे फुलून आलं नाही तर तुम्ही पुढची प्रोसेस करू नका, कारण पुढचा बेकरी प्रोडक्ट अजिबात चांगला होणार नाही. फ्रेश ईस्ट आणा आणि मग पुढची प्रोसेस करा. आपलं ईस्ट छान ब्लूम झालं आहे, फुललं आहे. तर यामध्ये आता आपण चाळून घेतलेला 2 कप मैदा घालतो आहोत. मैदा आवर्जून चाळून घ्यायचा आणि त्याचबरोबर आपण घालतो आहोत ½ टीस्पून मीठ म्हणजे सॉल्ट. आधी आपण स्पॅटुलाने मिक्स करून घेऊयात. आपल्याला छान असा चिपचिपा मैदा भिजवून घ्यायचा आहे. तर त्यामुळं लागेल तसं आपण दूध वापरणार आहोत. पण ते दूध कसं वापरायचं, तर लुकवॉर्म म्हणजे कोमट असा आपण दुधाचा वापर करणार आहोत. ठीक आहे, चला आता स्पॅटुलाचं काम झालेलं आहे. आपण तो बाजूला ठेवूयात आणि छान हातानेच आता हा मैदा आपण भिजवणार आहोत. लक्षात घ्या, जे दूध आपण वापरणार आहोत ते कोमट करूनच वापरायचं, गार किंवा रूम टेम्परेचरचं नाही. आणि ते देखील कसं गरजेनुसार आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे आणि मैदा भिजवायचा आहे. हे बघा असा चिपचिपा मैदा आपण भिजवून घेतलेला आहे. आपल्याला याकरता पाऊण कप आणि 2 टेबलस्पून वरती अजून एवढं दूध लागलेलं आहे. तुम्हाला एखाद दुसरा चमचा कमी अधिक लागू शकतो. भिजवलेला मैदा आता आपण प्लॅटफॉर्मवर काढून घेऊयात, म्हणजे आपल्याला मळायला सोपं जाईल. जिथे जिथे आपण ईस्ट वापरतो तेव्हा तेव्हा हा डो म्हणजे भिजवलेला मैदा मळून घेणं गरजेचं असतं. तर स्ट्रेच अँड फोल्ड पद्धतीने आपल्याला हा मैदा मळायचा आहे आणि मधूनमधून आपटायचा देखील आहे. ठीक आहे, 5 मिनटं आपण अशाच पद्धतीने सुरुवातीला मळून घेऊयात. पाच मिनटं मळून घेतला की यामध्ये आपण घालतो आहोत 2 टेबलस्पून कुकिंग ऑइल. लक्षात घ्या, तीव्र वासाचं कुकिंग ऑइल आपल्याला वापरायचं नाही. इतर कुठलंही चालेल, ऑलिव्ह ऑइल चालेल, राईस ब्रान ऑइल चालेल. ठीक आहे, सर्व मिक्स करून घेऊयात आपण हे ऑइल ह्या आपल्या पिठामध्ये आणि पुढचे 5 ते 6 मिनटं आपण अशाच पद्धतीने छानसं मळून सॉफ्ट करून घेऊयात. डो मळून मळून छान सॉफ्ट करून घेतला आहे हे बघा, आणि हाताला अजिबात चिकटत नाही. अशा पद्धतीने सॉफ्ट असा आपण डो तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला हा डो फर्मेंट करायला ठेवायचा आहे. तर आपण त्याला व्यवस्थित वळून गोळा करून घेणार आहोत. हे बघा आतल्या बाजूने असं टक करत आपल्याला हा असा गोळा वळून घ्यायचा आहे आणि ज्या बोलमध्ये आपण हा गोळा फर्मेंट करायला ठेवणार आहोत त्या बोलमध्ये आपण थोडं ऑइल म्हणजे आपलं तेल लावून घेतोय. डो ठेवूयात आणि डोवर देखील आपण तेलाचा हात फिरवणार आहोत म्हणजे तो सुकणार नाही. बोलवरती आपण क्लिंग रॅप लावूयात. आपल्याला हा डो फर्मेंट व्हावा म्हणून एका उबदार जागी ठेवायचा आहे. ठीक आहे, तर क्लिंग रॅप लावली की वरती एक आपण नॅपकिन ठेवणार आहोत आणि छान 1.5 ते 2 तास आपण हा ठेवून देणार आहोत.
उन्हाळ्यामध्ये 1-1.5 तासामध्ये हा डो छान फर्मेंट होतो. हिवाळ्यामध्ये थोडा जास्त वेळ लागू शकतो. आपला हा डो फुगून छान डबल झाला पाहिजे. आपला डो फर्मेंट होतो तोवर आपण हा बेकिंग टीन तयार करून घेऊयात, लाईन करून घेऊयात. ठीक आहे. यासाठी आपण ब्रशनी ऑइल सर्व टीनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. ऑइलऐवजी तुम्ही बटर पेपर लावला तरीही हरकत नाही, पण बटर पेपर सर्वांकडे असतोच असं नाही. म्हणून आपण सरळ छान ऑइल ब्रश करून घ्यायचं आहे. सर्व बाजूने व्यवस्थित ऑइल लावून घ्यायचं आहे. आणि यावरती आता आपण कोरडा मैदा असा भुरभुरून घालायचा आणि डबा असा हलके हलके आपण वळवायचा, फिरवायचा. म्हणजे काय होतो, मैदा सर्वत्र लागेल. ठीक आहे. आणि जास्तीचा मैदा आपण हा टीन असा उलटा करून काढून घ्यायचा. बघा, छान आपला टीन रेडी आहे बेकिंगसाठी. बघूयात आपण. अरे वा, सुरेख. 1.5 तासामध्ये आपला डो छान फर्मेंट झाला, डबल झाला आहे. हे बघा, तुम्हाला दिसत आहेत का बबल्स? मस्त फर्मेंट झाला आहे बरं का, सुरेख. आता आपण क्लिंग रॅप काढून घेऊयात आणि आपल्या डोमधील गॅस असा पंजा मारून आपण काढून टाकू. कसला जबरदस्त आनंद होतो ना, असं छान डो फुलून आला की. सुरेख. आता आपल्याला हा डो प्लॅटफॉर्मवर काढून घ्यायचा आहे. हलके हलके आपण सारखा करून घ्यायचा. फार असा जोर देऊन मळायचा नाही, तर हलके असा सारखा करून घ्यायचा. ठीक आहे. आपल्याला याचे 9 पोर्शन काढून घ्यायचे आहेत. आपण 9 पाव करणार आहोत. तुम्हाला जर लहान लहान आकाराचे हवे तर जास्त होतात, पण आपण रेग्युलर मार्केटमध्ये जेवढा पाव मिळतो ना, लादी पाव, तेवढ्या आकाराचे आपले हे पाव असणार आहे. तर घेतलेल्या साहित्यामध्ये 9 पाव आरामात तयार होतात. तर आपण कट करून घ्या. एकसारख्या आकाराचे आपल्याला हे 9 पोर्शन कट करायचे आहेत. आपले पोर्शन कट करून झाले. आता आपल्याला पाव वळायला घ्यायचा आहे. एक पेढा हातात घ्यायचा आणि आतमध्ये असा फोल्ड करायचा, म्हणजे टक करायचा. व्यवस्थित फोल्ड करून झाला की तळ हातावरती असा गरगरीत गोल वळून घ्यायचा आणि आपण जो टीन तयार करून ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला हा ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही परत एकदा बघा. जर हातावर करायचं नसेल तर प्लॅटफॉर्मवरती देखील आपण करू शकतो. हे बघा, आतमध्ये टक करायचा आणि टक केलेली बाजू खाली करायची आणि असा गोल वळवून आपल्याला गरगरीत गोल आकाराचा पाव वळवून घ्यायचा. बस अशाच पद्धतीने आपण सर्व पाव वळवून घेऊयात. आपण टीन आधी लाईन करून ठेवल्यामुळं काम सोयीचं होतं, हो की नाही? बघा, आपण सर्व पाव व्यवस्थित वळून घेतले आणि टीनमध्ये मांडून ठेवले. आता आपल्याला यावर क्लिंग रॅप लावायची आहे आणि नॅपकिन झाकून ठेवायचं आहे. अर्ध्या तासाची आपण रेस्ट देऊयात, म्हणजे आपले पाव अजून छान फुलून येतील. चला चेक करूयात. सुरेख. अर्ध्या तासाच्या रेस्टमध्ये आपले पाव बघा किती छान फुलून आले. मस्त. क्लिंग रॅप काढून घेऊयात आणि आता आपल्याला याला बेकिंगला घालायचं आहे. तर बेकिंगला ठेवण्यापूर्वी आपल्याला याला मिल्क वॉश द्यायचा आहे. मिल्क वॉश दिल्याने काय होतं, तर आपल्या पावांना वरून सुरेख रंग येतो. जर तुम्ही अंडं खात असाल तर तुम्ही एग व्हाईट फेटून ते देखील ब्रश करू शकता. ठीक आहे. तर चला आपण मिल्क वॉश देऊ. म्हणजे ब्रशने मिल्क हलके हलके, मिल्क म्हणजे काय, तर दूध, नॉर्मल रूम टेम्परेचरचं दूध आपण ब्रश करतोय हलक्या हाताने. बरं, एकीकडे मी आपला मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन मोडवरती 180 डिग्रीला 10 मिनिटांसाठी प्रीहीट करायला ठेवलेला आहे. आपला मायक्रोवेव्ह प्रीहीट झालेला आहे. त्यात आपण हा टीन बेकिंगला ठेवूया 180 डिग्रीला 20 ते 25 मिनिट. एक्झॅक्ट किती वेळ लागला ते मी तुम्हाला बेक झाले की सांगते. आपला लादी पाव बेक करून रेडी आहे. बघा किती सुरेख रंग आला आहे, हो की नाही? आपण मिल्क वॉश जो दिला त्यामुळे असा छान गोड कलर आलेला आहे. आपल्याला हा लादी पाव बेक करायला 180 डिग्रीला जवळजवळ 22 मिनटं लागलेले आहेत.
तुम्हाला 1-2 मिनटं कमी अधिक लागू शकतात. पाव गरम आहे तोवरच आपण मेल्टेड बटर ब्रश करून घेतो आहोत. यामुळे काय होतं, एक तर पावांवरती चकाकी येते आणि त्याचबरोबर आपला पाव छान सॉफ्ट देखील राहतो. बटर लावून झालं की आपल्याला एक दमट कपडा या टीनवरती झाकून ठेवायचा आहे. दमट कपडा म्हणजे काय, तर एक मी पांढरा स्वच्छ रुमाल घेतला आणि पाण्याने व्यवस्थित भिजवून घेतला आणि त्यानंतर पिळून घेतला आहे घट्ट. असा हा दमट कपडा आपण या टीनवरती झाकून ठेवणार आहोत 15 मिनटं. त्यामुळे काय होणार की 1-2 दिवस जरी आपला पाव राहिला तरी तो कोरडा पडणार नाही, ड्राय होणार नाही आणि घशात अडकणार नाही, म्हणजे दाटणार नाही. ठीक आहे. आणि त्यानंतरच आपण मग आपला लादी पाव काढून घेऊयात. मस्त कापसासारखे मऊ मऊ व लुसलुशीत लादीपाव घरच्या घरी तयार आहेत. रेसिपी सोपी आहे, त्यामुळे आता तुम्ही मिसळपाव किंवा पावभाजी किंवा वडापाव प्लॅन करा, पण पाव मात्र घरीच बनवा आणि ताज्या लादीपावाचा आनंद घ्या. याआधी केलेल्या विविध पाव रेसिपींसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स जरूर चेक करा. अजूनपर्यंत आपण मृदुलाज किचन हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच करा, जे फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा व छान छान रेसिपींचा आनंद घ्या. तर चला खवय्यांनो, परत भेटूत अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.